प्राचीन काळी केसरी नावाचा एक वानर राजा आणि अंजना नावाची एक अप्सरा राहत होती. एकदा अंजनाने एका ऋषींचा अपमान केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ऋषींनी तिला वानर होण्याचा शाप दिला. जेव्हा अंजनाने क्षमा मागितली तेव्हा ऋषींनी सांगितले, जेव्हा तिचा मुलगा भगवान शिवाचा अवतार म्हणून जन्माला येईल तेव्हाच तिची या शापातून सुटका होईल. अंजनाने हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये कठोर तपश्चर्या सुरू केली. पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करत ती दररोज भगवान शिवांची पूजा करत असे. त्याचवेळी राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञानंतर त्याला अग्निदेवतेकडनं दिव्य खीर मिळाली, जी त्याने आपल्या पत्नींना वाटली. त्या खिरीचा काही भाग पवनदेवाच्या मदतीने अंजना मातेच्या हाती पोचला. अंजना मातेने ती खीर खाताच ती गर्भवती झाली. नंतर चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला मंगळवारी अंजनाने हनुमानांना जन्म दिला. त्यामुळे हनुमानांना पवनपुत्र आणि अंजनीपुत्र या नावांनीही ओळखले जाते. हनुमान लहानपणापासूनच अत्यंत बलवान, खेळकर आणि जिज्ञासू वृत्तीचे होते. एकदा त्यांना खूप भूक लागली होती, म्हणून त्यांनी आपल्या मातेला सांगितले. माता त्यांना फळ आणण्यासाठी गेली. तेव्हा त्यांना समोर उगवता सूर्य दिसला. त्यांनी त्या उगवत्या सूर्याला लाल फळ आहे असे समजून गिळले, ज्यामुळे संपूर्ण विश्व अंधारात बुडाले. सर्व देव घाबरले आणि इंद्राने हनुमानांवरती वज्रप्रहार करून त्याला बेशुद्ध केले. आपल्या मुलाच्या दुःखाने व्यथित होऊन पवनदेवाने हवेचा प्रवाह थांबवला, ज्यामुळे विश्वावरती संकट कोसळले. त्यानंतर ब्रह्मा आणि इतर देवांनी हनुमानांना अमरत्व, शक्ती आणि बुद्धी, ज्ञान आणि शौर्य यासारखे विविध वरदान दिले. अशा प्रकारे हनुमानांना देवाकडनं अनेक शक्ती प्राप्त झाल्या. हनुमानाने तरुणपणीच सूर्यदेवाकडनं शिक्षण घेतले आणि ते प्रभू रामांचा एकनिष्ठ भक्त बनले. रामायण काळात त्यांनी रामाच्या सेवेत अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडली, जसे की माता सीतेचा शोध घेणे, लंकेला जाळणे आणि संजीवनी वनस्पती आणणे. हनुमान जयंतीचे महत्त्व: या दिवशी भक्त व्रत ठेवतात, हनुमान चालीसाचे पठण करतात, मंदिरात जाऊन पूजा अर्चा मोठ्या भक्तिभावानं करतात, प्रसाद अर्पण करतात. यातून आपल्याला एकच संदेश मिळतो: हनुमान जयंती आपल्याला हे शिकवते की अहंकार सोडून सेवा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारा. मनापासून भगवंतांची आराधना करा. अडचणींमध्येही धैर्य कधीही सोडू नका. संयम ठेवा.